नमस्कार. आपण चॅनलचं नाव जरा बदलून घेतलेलं आहे. खूप मोठं होतं नाव, देवदर्शन पर्यटन आणि आनंदी जीवन, परंतु आता माझी भटकंती असं नाव ठेवलेलं आहे आपण. आणि आज आमचा जो प्रवासाचा तिसरा दिवस आहे. आम्हाला द्वारका बेट या ठिकाणी जायचं आहे. आणि सकाळी आज तिसऱ्या दिवशी आम्ही निघालेलो आहोत पावागडकडे. तर पावागडकडे जाताना सकाळी थोडीशी तब्येत माझी खराब झालेली होती. थोडीशी म्हणण्यापेक्षा जास्तच होतं. BP वगैरे वाढलेलं होतं. गोळ्या वगैरे काहीच असं म्हणजे आंघोळ देखील करायला सुचत नव्हतं. जड पडलेलं होतं थोडं शरीर, डोकं वगैरे. आणि मग आमच्या फॅमिली डॉक्टर यांना फोन केला नाशिकला, आणि त्यांनी गोळीचा डोस परत डबल घ्यायला लावला. आणि त्यानंतर मला बरं वाटलं. तोपर्यंत जे माझे सहकारी आणि मिसेस वगैरे हे म्हणे आपण ड्रायव्हर बघू आणि पुन्हा नाशिकला जाऊ. मग तसं काही झालं नाही आणि आम्ही पावागडकडे निघालो. त्या पावागडकडे जात असताना आम्ही मोबाईलवर टाकलं की पावागडकडे जायचं आहे. तर टाकल्यानंतर मॅप आम्हाला बरोबर घेऊन आला, परंतु पावागड येथे न आणता त्याने एका खेडेगावात आम्हाला तो घेऊन आला आणि तिथून पुढे सरळ जायला लावलं. बरेचसे रस्ते वगैरे चुकले. मग शेवटी आम्ही बरोबर पावागड या ठिकाणी पोचलो. आणि या ठिकाणी खाली पावागडला पार्किंग वगैरे असते. या ठिकाणी वाहने लावावं लागतात आणि मग तिथून आपण वर जाऊ शकतो. जवळपास 4-5 किलोमीटर वर आहे पावागडला जाताना. आणि इथून काही बस म्हणजे गाड्या देखील भेटतात, जसं स्कॉर्पिओ वगैरे. आणि ह्या 100 रुपयामध्ये आपल्याला वर नेतात प्रत्येकी एक माणूस. पण आम्ही आपली गाडी असल्यामुळे आम्ही वर स्वतः जाण्याचं ठरवलं. आणि खूप गर्दी होती वर. पार्किंगला वाहन लावण्यास देखील जागा नव्हती. बराच वेळ लागला वर. आणि मग आम्ही पार्किंगला गाडी लावली आणि रोपवेचं तिकीट घेण्यासाठी गेलो. या ठिकाणी मला वाटतं 150 रुपये तिकीट आहे रोपवेचं, जाऊन येऊन ना दोघा बाजूने. आणि या प्रकारे मग आम्ही तिकीट काढलं आणि मस्त रोपवेमध्ये बसलो आणि पावागड या ठिकाणी गेलेलो आहे. त्या ठिकाणचं छान छान दर्शन केलेलं आहे. आणि संध्याकाळी तिथून आम्ही डोकरा या ठिकाणी रणछोडदास महाराज यांचं मंदिर आहे, तर डोकराला पोचलेलो आहे. जवळपास 100-1 किलोमीटरच्या आत हे अंतर आहे. आणि रात्री 7:15-7:30 या ठिकाणी पोचलो. एका धर्मशाळेमध्ये छानसा रूम भेटलेला आहे. अतिशय सुंदर अशी धर्मशाळा होती. आणि डोकरा येते मग आम्ही थोडा उशीर झाल्यामुळे पावभाजी वगैरे खाऊन मस्त मुक्काम केला. सकाळी दर्शन घेतलेलं आहे. आणि पुढे आम्ही निघालो आहोत गिरनार पर्वत म्हणजे जुनागडकडे. आणि जवळपास 250 किलोमीटरचा तो प्रवास होता. तर आपण सध्या हा व्हिडिओ बघूया. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि या सर्व प्रवासाच्या आठवणी सेव्ह राहाव्यात म्हणून मी या आपणास दाखवत आहे. आवडल्या तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आणि स्वतः ड्रायव्हिंग करत होतो. जवळपास 2600 किलोमीटर हा प्रवास करून ड्रायव्हिंग करून आलेलो आहे. थोडा थकवा आलेला आहे आणि मस्तपैकी हा प्रवास झालेला आहे. आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ पाठवत आहे. बघा मग. आणि आपणास मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पावागड रविवार असल्याने खूप गर्दी आज. शनिवार आहे वाटतं आज. 2 तासाचं रोपवेला वेटिंग आहे. पावागड पावागड इथे आलेलो आहोत आम्ही. मी उडान खटवल्यामध्ये बसणार आहोत. आमची टॉटली आलेली आहे आता. आलेलं आहे ते आता बसणार आहोत.
आम्ही बसलो आहोत रोपवे मध्ये. पावागड आणि नाशिकहून आलेलो आहोत. या अगोदर आता मागच्या वर्षी आम्ही मनोकामना देवी या ठिकाणी गेलो होतो आणि भरपूर अशा टॉरल्या आहेत या ठिकाणी. आज शनिवार असल्याने गर्दी आहे मोठ्या प्रमाणामध्ये. काय म्हणाल सर, कसं वाटतं? बरं वाटतं. कसं चाललंय प्रवास वगैरे? आणि सर, मॅडम, मी आणि माझी मिसेस मीरा आम्ही एक धामाच्या यात्रेसाठी चाललेलो आहोत. पण जाताना आम्ही दर्शन आता काल कुठे केलं आपण? कुबेर भंडारीचं दर्शन झालेलं आहे. आणि कुठे होतो मुक्कामी आपण? ते नीलकंठ धाम पोईचा या ठिकाणी मुक्कामी होतो. आणि त्याच प्रकारे आम्ही ते वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे उंच सर्वात जगातला, काय स्टॅच्यू ऑफ युनिटी, या ठिकाणी देखील भेट दिलेली आहे. आणि आज सकाळी पावागडला आलेलो आहोत. आणि 1 तास रांगेत राहिल्यानंतर आता आम्हाला तिकीट भेटलेलं आहे आणि आमचा प्रवास आता वर चालू झालेला आहे. तर छानसा असा प्रवास आहे. दादा, आप किधर से हो भैया? राजकोट से आप? हाँ. यानी आप द्वारका वगैरह आपके नजदीक है? 200 किलोमीटर. क्या सोमनाथ है? सोमनाथ 200. सोमनाथ ही 200. राजकोट से द्वारका 200, सोमनाथ 200. हाँ. तो अभी आणि आम्ही हे झाल्यानंतर दर्शन मग आम्ही निघणार आहोत गिरनार पर्वतावर. जूनागढ़ बोलने का क्या? जूनागढ़ पर्वत. हाँ. हमने इधर पावागढ़ बोला था तो हमको लोग जो लोकेशन है ना उसका ये जूनागढ़, ये पावागढ़ है. पावागढ़. तो जूनागढ़ यहाँ से कितना लंबा है? यहाँ से 400 किलोमीटर. 400 बहुत लंबा है. और फिर वहाँ से ये द्वारका वगैरह? द्वारका राजकोट से 200 और यहाँ से राजकोट 350. जूनागढ़ कितना लंबा आएगा? हाँ. नहीं, जूनागढ़ यहाँ से कितना लंबा आएगा? जूनागढ़ 350, 450. और आपका राजकोट? राजकोट 350. तर बघा कशा प्रकारे हा रोपवे आहे हळूहळू चाललेला आहे. उंच असा डोंगर आहे आणि वर बघा यात्रा भरलेली आहे. आपल्या वणीच्या डोंगरावाणीच आहे. काय ती झाडी, काय तो डोंगर, आणि काय त्या दर्या, आणि काय तो निसर्ग, सर्व कसं एकदम ओके आहे. जरा मी मलाही दाखवतो बर का. ही मीरा आहे. मीरा काय म्हणते? मजेत आहे एकदम. मजेत आहे. भाई साहब कैसे हो? मैं इधर बात करो. इधर कैसे हो? हाँ ठीक है बहुत अच्छा है. गुजरात के भाई साहब है ये. हाँ गुजरात से है. मेरे स्कूल है मेरे को राजकोट में. दो स्कूल है. आपका? हाँ. क्या नाम से? वो एक का नाम है ब्रिलियंट स्कूल और दूसरा का यूनिवर्सल स्कूल. हाँ. ये जो है ना ये टीचर है. आप टीचर है? हाँ मैं भी टीचर था ना. संस्था के मालिक है. रिटायर हो गया. ये बच्चों, ये मेरी स्कूल का बच्चा है. आणि या चौधरी मॅडम आहेत, चौधरी सर आहेत. आणि मस्त आम्ही एन्जॉय करतोय, आनंद घेतोय. मिसेस घाबरलेली काय जरा? बघा कसं आहे पायऱ्या वगैरे इकडे. हो वातावरण. पायी जातात काही भाविक या ठिकाणी. आणि आम्ही आता पोहोचतो या ठिकाणी आणि आलेलो आहे उडान खटोल्यामध्ये. 150 रुपये तिकीट असतं बरं का. 150 रुपये दिले की तुम्ही रोपवेने काही मिनिटातच अवघ्या 4-5-6 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचू शकता. आणि आम्ही आलेलो आहोत. छानसा प्रवास झालेला आहे. पावागड बघा गर्दी. आणि हे उडान खटोल्यामध्ये बसण्यासाठी वर गडावरून खाली जाण्यासाठी गर्दी आहे. दुकानं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये.
माझी तब्येत जरा परवापासून बिघडलेली आहे. BP हाय होतोय आणि चक्कर वगैरे येते. गोळ्या औषधं घेतलेल्या आहेत, परंतु राहून राहून तब्येत बिघडते. माझे बलसाडचे मित्र यांनी मला दवाखान्यात दाखवलं. जुनी BPची गोळी बंद करून जास्त पॉवरची गोळी दिलेली आहे आणि मिसेस आणि चौधरी साहेब सर थांबलेले आहे. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. जय माता जी. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. प्रेम से बोलो जय माता जी, सारे बोलो जय माता जी. कौन सी देवी है यहाँ पे? यहाँ ऊपर कौन सी देवी है? महाकाली देवी. आणि महाकाली देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. छान छान पैकी प्रवास चालू आहे आणि आपल्या वणीगडासारखाच असा हा पावागड आहे. उद्या गिरनारला जाणार आहोत. दम लागतोय. चला 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 बंद करतोय. इकडे बघा, गाडो आहे. तू ऐकत जाय ना रे. मी काय ना मग तू इकडे सांग म्हणतोय ना. तुला पुढं बघ ना, तू बघ ना समोर. पावागड येथे काम चालू आहे मंदिरांचं. दिगंबर श्री 1008 सुखपार वैष्णवनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी आहे. जे पाण्याचा एक तलाव देखील आहे आणि आम्ही निघालो आहोत. बघा वर मंदिर आहे, इथं जायचं आहे आपल्याला. अजूनही 10-1 मिनिटं लागणार आहे पायऱ्या चढायला. बांधकाम चालू आहे वर. पावागड येथील देवी महाकालीचे प्रवेशद्वार. काम प्रगतीपथावर आहे मंदिराचे. अमरावतीचे आहे भाऊ. इथे राहता भरूचला. जय माता जी. चलो बुलावा आया है, माता जी ने बुलाया है. बसता का? बसा बसा. पावागड येथील हे छानसं मंदिर आणि या ठिकाणी सुंदर असे देवाचे फोटो काढलेले आहे आणि आपणही दर्शन घ्या. आणि खूप छानपैकी या ठिकाणचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली उतरणार आहोत आणि वरून दिसणारं हे दृश्य खूप छान आहे. सर्व धुक्क पडलेलं आहे. सर्व धुक्क आहे बघा. धुक्यामुळे काही दिसत नाही. महाकाली देवी पावागड येथील हे मंदिर आहे. प्रवेशद्वारावरच वाघ हे बघा, शेर. महाकाली देवी मंदिर दर्शन.
काम चालू आहे. दर्शन घेऊया पहिल्या पायरीचं. हो तुम्हालाही दर्शन देण्याचा प्रयत्न करतो. देवी आणि राज जोड़े थे राज लाओ लाओ दर्शन घ्या तुम्ही. डालना चलो ऋषभ हे महाकाली देवी मंदिर खूप छान आहे बघा वर. वा पावागड येथील महाकाली देवी मंदिर दर्शन. अशा रीतीने दर्शन झालेलं आहे. जुनागड बघा तलाव. जुनागड इथून महाकाली मंदिरापासून दिसणारं हे दृश्य.
रणछोडदास मंदिर डाकोर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि दर्शनासाठी आता निघत आहोत. हो हो काय खूप सुंदर असं दर्शन आहे. आरती चालू आहे. हो हा भेटू बरोबर. मंदिर बंद आहे. नंतर आले बघा मंदिरात. रणछोडदास मंदिर डाकोर.